नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपली सिरीज, ते म्हणजे सम सेंटेन्सेस ऑफ डेली यूजेस। आणि त्याच्यामधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे ट्रॅव्हलिंग। का आहे ट्रॅव्हलिंग? आणि आपण जे काय सेंटेन्स बघणार आहेत तर ती कशाशी संबंधित राहणार आहेत? ट्रॅव्हलिंगशी। आलं लक्षात? तर पहिला सेंटेन्स बघा। पहिला सेंटेन्स आहे ही ट्रेन अमृतसरला जाणार आहे। ही ट्रेन अमृतसरला जाणार आहे झालं मराठी। आणि इंग्लिश मध्ये कसं होईल? दिस ट्रेन इज बाउंड फॉर अमृतसर। दिस ट्रेन इज बाउंड फॉर अमृतसर। नेक्स्ट आहे मी पानिपत मार्गे दिल्लीला जाईल, म्हणजेच आय शाल गो टू दिल्ली वाया पानिपत। आय शाल गो टू दिल्ली वाया पानिपत म्हणजेच काय? मी पानिपत मार्गे दिल्लीला जाईल। आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे चेन्नई एक्सप्रेस वेळेवर धावत आहे। चेन्नई एक्सप्रेस वेळेवर धावत आहे। आता हे झालं मराठीमध्ये। इंग्लिशमध्ये कसं होईल? द चेन्नई एक्सप्रेस इज रनिंग टू टाइम। द चेन्नई एक्सप्रेस इज रनिंग टू टाइम, किंवा मग आपण त्याला असं म्हणू शकतो द चेन्नई एक्सप्रेस इज रनिंग ऑन टाइम। दिस चेन्नई एक्सप्रेस इज रनिंग ऑन टाइम। आलं लक्षामध्ये? आता बघा नेक्स्ट आहे पुढची ट्रेन कधी येणार आहे। हे काय झालं? प्रश्नार्थी वाक्य। पुढची ट्रेन कधी येणार आहे? इंग्लिश मध्ये कसं होईल? व्हेन द नेक्स्ट ट्रेन ड्यू। आलं लक्षामध्ये? व्हेन द नेक्स्ट ट्रेन ड्यू म्हणजेच काय? पुढची ट्रेन कधी येणार आहे। आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे काल मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक बसली। आलं लक्षामध्ये? काल मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक बसलीच म्हणजेच इंग्लिश मध्ये कसं होईल? अ पॅसेंजर ट्रेन कोलायडेड विथ अ गुड्स ट्रेन येस्टरडे। आलं लक्षामध्ये? अ पॅसेंजर ट्रेन कोलायडेड विथ अ गुड्स ट्रेन येस्टरडे म्हणजेच काल मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक बसली। आलं लक्षात? नेक्स्ट आहे मी माझ्या बहिणीला स्टेशनवर घ्यायला गेलो। मी माझ्या बहिणीला स्टेशनवर घ्यायला गेलो। कसं होईल? आय वेंट टू रिसीव माय सिस्टर ॲट द स्टेशन। आय वेंट टू रिसीव माय सिस्टर ॲट द स्टेशन म्हणजेच मी माझ्या बहिणीला स्टेशनवर घ्यायला गेलो। आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे रस्ता दुरुस्तीसाठी बंद आहे। रस्ता दुरुस्तीसाठी बंद आहे म्हणजेच द रोड इज क्लोज्ड फॉर रिपेअर्स। द रोड इज क्लोज्ड फॉर रिपेअर्स म्हणजेच रस्ता दुरुस्तीसाठी काय आहे? बंद आहे। आलं लक्षात? नेक्स्ट आहे हा रस्ता मुंबईकडे जातो। हा रस्ता मुंबईकडे जाते म्हणजेच कसं होईल? दिस रोड लीड्स टू मुंबई। दिस रोड लीड्स टू मुंबई म्हणजेच हा रस्ता मुंबईकडे जातो। आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट मी दिल्लीला विमानाने जाईल। बरोबर, मी दिल्लीला विमानाने जाईल म्हणजेच आय शाल फ्लाय अप टू दिल्ली। आय शाल फ्लाय अप टू दिल्ली। आलं लक्षात? नेक्स्ट बघा हे मालवाहू जहाज आहे। हे मालवाहू जहाज आहे। कसं होईल? दिस इज अ कार्गो शिप। दिस इज अ कार्गो शिप। आलं लक्षामध्ये? आय होप तुमच्या लक्षात आले असतील सगळे सेंटेन्स। आणि जर तुम्हाला एखादा क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता। तर आजसाठी एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा। तर आजसाठी एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग।